विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण BA BCom BSc प्रथम वर्षातील अक्षर लेणी हा SL मराठीचा अभ्यासक्रम अभ्यासत होतो. मागच्या काही तासामध्ये आपण अव्ययीय हा जो भाग आहे, शब्दांच्या जाती, शब्दांचे प्रकार, या घटकामधला त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर ही जी अव्यय आहेत, या अव्ययामध्ये आपण मागच्या तासामध्ये शब्दयोगी अव्यय अभ्यासलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की ज्या पद्धतीनं क्रियाविशेषण अव्यय हे क्रियापदाविषयी विशेष माहिती देतं, क्रियापदाला अधिकची माहिती देण्यासाठी क्रियाविशेषण अव्यय येतं, तशाच पद्धतीनं क्रियापद सोडून वाक्यातले जे इतर शब्द असतात, शब्द घटक असतात, जे नाम असेल, सर्वनाम असेल, कर्म असेल, कर्ता असेल, त्यांच्याविषयीची एकमेकांसोबतची जुळवणी, एकमेकांसोबतचे संबंध दर्शविण्यासाठी हे शब्दयोगी अव्यय जे आहे ते येत असतात. याच्यानंतरचा जो उभयान्वयी अव्ययाचा जो प्रकार आहे तो देखील अशाच पद्धतीचा आहे, परंतु आता वाक्यातले दोन महत्त्वाचे घटक संपलेले आहेत, दोन अव्यय संपलेली आहेत. म्हणजे एक क्रियापद असतं, क्रियापदाविषयीचं अव्यय झालं, दुसरं कर्ता आणि कर्म असतं, त्याच्याविषयीचं शब्दयोगी अव्यय झालं. आता जे उभयान्वयी अव्यय आहे हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे. उभय म्हणजे दोन असं म्हटलं जातं आणि अन्वय म्हणजे संबंध, म्हणजे दोघांचा संबंध जो असतो, दोन शब्दांचा किंवा दोन वाक्यांचा, यांना जोडण्याचं, त्यांच्यामधला संबंध निश्चित करण्याचं जे कार्य करतात त्याला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. तर हा उभयान्वयी अव्यय हा अविकारी असतो आणि याची जर उदाहरणं आपण पाहिली तर परंतु, किंवा, आणि, व, अथवा, पण, म्हणून, कारण, की, यासाठी, जरी, तरी, जर, तर, ही जी उदाहरणं आहेत. म्हणजे मला घरी जायचं होतं परंतु मी गेलो नाही, आलं लक्षात. तर इथं काय केलं, परंतु न या शब्दानं काय केलं तर दोन वाक्यांना जोडण्याचं काम केलं. मग ते जर, तर असेल किंवा असेल. आता या ठिकाणी शब्दयोगी अव्ययामधली जी उदाहरणं आहेत ती बरीचशी उदाहरणं उभयान्वयी अव्ययामध्ये सुद्धा जशाल तशी आपल्याला दिसू शकतात. तेच शब्द इथं सुद्धा आहेत आणि हे जे ते जे शब्द आलेले आहेत ते त्यांच्यामध्ये वेगळेपणा हा आहे की शब्दयोगी अव्यय हे शब्दाला जोडून येतात आणि उभयान्वयी अव्यय हे स्वतंत्रपणे येतात. उभयान्वयी अव्यय हे कोणत्याही इतर शब्द जातीला जोडून येत नाहीत आणि म्हणून उभयान्वयी अव्ययाचा हा प्रकार, जे प्रकार पडतात त्याचे दोन मुख्य प्रकार आहेत आणि त्या दोन मुख्य प्रकाराचे सुद्धा काही उपप्रकार आहेत. तर आपण हे जे दोन प्रकार आहेत मुख्य, त्याचे जवळपास 4 उपप्रकार आहेत, त्यांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. मला वाटते की उभयान्वयी अव्यय तुम्हाला समजलं असेल. उभय म्हणजे दोन शब्द असतील, दोन वाक्य असतील, यांना जोडणार. त्याच्यातला जो पहिला घटक आहे तो आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. अच्छा, प्रधानत्व सूचक म्हणजे काय, तर जी उभयान्वयी अव्यय दोन प्रधान वाक्यांना जोडण्याचे काम करतात त्यांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. दोन प्रधान म्हणजे जे बरोबरचे दोन वाक्य असतात त्यांना ते जोडतात. उदाहरणार्थ 6 वाजले आणि संदेश उठला, किंवा 6 वाजले आणि सूर्य निघाला. तर आणि हा शब्द काय करतोय, तर दोन सारख्या शब्दांना, दोन वाक्यांना जोडतोय. मी त्याला बोलवले परंतु तो आला नाही. हे काय झालं, परंतु हा शब्द काय, प्रधानत्व सूचक आहे. दोन्ही शब्द कसे आहेत, दोन्ही वाक्य कसं आहे, जवळपास सारख्याच दर्जाचं आहे, म्हणून याला प्रधानत्व सूचक असं म्हटलं जातं. दुसरा जो याच्यातला प्रकार आहे तो आहे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. गौणत्व म्हणजे याच्यामध्ये जी उभयान्वयी अव्यय एक प्रधान वाक्य व एक गौण वाक्य जोडण्याचे काम करतात त्यांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. म्हणजे ही उभयान्वयी अव्यय काय करतात, तर एक वाक्य हा प्रधान असतं आणि दुसरं वाक्य हे गौण असतं. गौण म्हणजे त्या पहिल्या वाक्यापेक्षा थोडंसं कमी दर्जाचं असतं, त्याला काय म्हणतात, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. उदाहरणार्थ अंगात सादरा घाल कारण थंडी पडली आहे. आता या ठिकाणी काय, अंगात सदरा घाल हे महत्वाचं वाक्य आहे आणि कारण थंडी पडली आहे
हे जे पहिल्या वाक्याचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये सांगितलेलं गेलेलं आहे, म्हणूनच ते कसं आहे, दुसरं वाक्य हे नंतर येणार आहे. जरी तो म्हणाला तरी मी येणार नाही. या ठिकाणी काय केलंय, जरी आणि तरी यांच्यामध्ये जुळवणी केलेली आहे. तर अशा पद्धतीनं प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचक कोणाचं सूचन करतात? प्रधानत्व दोन्ही वाक्याचं प्रधान असतील तर ते प्रधानत्व सूचक, आणि दोन वाक्यापैकी एक वाक्य जर गौण असेल, कमी दर्जाचं असेल, हलकं असेल, तर त्याला गौणत्व सूचक असं म्हणतात. तर आता हे जे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे त्याचे 4 उपप्रकार पडतात. आपल्याला फक्त काय करायचंय, आपल्याला फक्त एक काम करायचं की हे लक्षात ठेवायचे आणि त्याची उदाहरणं देखील आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. त्याला सविस्तरपणे अभ्यास आपल्याला करता येतो, तेवढ्यामध्येच आपल्याला अपेक्षित आहे. तर आपण आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे जे 4 उपप्रकार आहेत त्यांचा अभ्यास आपण करूयात. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय याचे 4 उपप्रकार पडतात. पहिला आहे समुच्चय बोधक, दुसरा आहे विकल्प बोधक, तिसरा आहे न्यूनत्व बोधक आणि नंबर 4 आहे परिणाम बोधक. आता प्रधानत्व सूचक म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्हीही शब्द ज्यांना जोडलं जात आहे ते दोन्हीही वाक्य किंवा दोन्हीही शब्द हे समान दर्जाचे असतात, त्याला प्रधानत्व सूचक असं म्हणतात. आता हे जे 4 प्रकार आहेत हे 4 प्रकार त्याच्या अर्थाशी संबंधित आहेत. आता समुच्चय बोधक जो आहे, समुच्चय बोधकचा अर्थ होतो 2 प्रधान वाक्य जेव्हा एकत्र जोडली जातात तेव्हा अशा उभयान्वयी अव्ययाला समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. समुच्चय म्हणजे जे 2 घटक वेगवेगळे आहेत त्याला एकत्रित करणं. म्हणजे भाषेमध्ये जे 2 गोष्टी वेगवेगळ्या सांगितल्या गेलेल्या असतील ज्या सारख्याच दर्जाच्या आहेत त्याला एकत्रित करायचं. उदाहरणार्थ इथं आणि हा एक शब्द आहे, म्हणजे विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. आता इथं काय झालेलं आहे, विजा चमकू लागल्या तर वीज चमकण्याची ही जी एक प्रक्रिया आहे, ही जी घटना आहे, आणि पावसाला सुरुवात होण्याची ही जी घटना आहे, याला आणि या शब्दानं काय केलेलं आहे, एकत्रित केलेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे हा काय झाला, समुच्चय झाला, घटनांचा ओळींचा हा समुच्चय झाला आणि म्हणून याला समुच्चय बोधक अव्यय उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. याच्यामध्ये आणि नी हे काय आहेत, समुच्चय तयार करणारे 2 शब्द जोडणारे असे हे उभयान्वयी अव्यय आहे. किंवा व हा सुद्धा जो शब्द आहे तो सुद्धा समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. दुसरा जो आहे तो विकल्प बोधक. विकल्प म्हणजे पर्याय देणारा, म्हणजे एकापेक्षा अनेक बाबींपैकी एका बाबीची अपेक्षा जिथे व्यक्त केली जाते त्याला विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. विकल्प म्हणजे पर्याय. याच्यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे पुस्तकामध्ये, तुला ज्ञान हवे आहे की धन हवे आहे. आता हा जो की आहे म्हणजे ज्ञान पाहिजे का धन पाहिजेत, निवडण्याचं दोन्हीपैकी एकाला निवडण्याचं तुम्हाला संधी आहे. आलं लक्षात? किंवा अथवा हा एक शब्द आहे, तुला चहा प्यायचा आहे का जेवण करायचंय. आलं लक्षात? म्हणजे हे अथवा ते, हे किंवा ते असं जे असतं त्याला जे पर्याय असतो 2 पर्यायापैकी एक निवडावा लागतो किंवा अनेक पर्यायापैकी एक निवडावा लागतो, त्याला विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आलं लक्षात? आता ज्ञान हवे आणि धन हवे हे दोन्ही सारख्याच दर्जाचे वाक्य आहेत, प्रधानत्व सूचक आहेत. तिसरा जो याच्यातला प्रकार आहे तो आहे न्यूनत्व बोधक किंवा विरोध दर्शक. न्यूनत्व बोधक किंवा विरोध दर्शक म्हणजे पहिल्या वाक्यातील जी उणीवा आहे ती दुसऱ्या वाक्यामध्ये त्याला विरोध दर्शविलेला असतो. म्हणजे पहिल्या वाक्यात उणीवा किंवा इथं 2 झालेलं आहे, दोष इथं असायला पाहिजे पुस्तकामध्ये, वाक्यात विरोध दर्शविला असतो, अशा अव्ययांना न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. उदाहरणार्थ मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आता इथं काय झालेलं आहे, मरावे, मरण हे कसं आहे, उणीवयुक्त आहे म्हणजे न्यूनत्व बोधक आहे. परी कीर्ती रूपी उरावे, कसं मरावं तर तुमचं काहीतरी नाव तिथं राहिलं पाहिजेत, अशा पद्धतीने तुम्ही मरायला पाहिजे.
हा काय न्यूनत्वबोधक किंवा विरोधदर्शक असं त्याचं स्वरूप आहे. चौथा जो घटक आहे तो आहे परिणामबोधक. परिणामबोधक म्हणजे जेव्हा पहिल्या वाक्याची घटना दुसऱ्या वाक्यात परिणाम सूचित करते तेव्हा त्यास परिणामबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. म्हणजे एकाचा परिणाम दुसऱ्यामध्ये मिळाला जातो. म्हणजे म्हणून हा जो शब्द आहे तो याच्यासाठी वापरला जातो. मधुने मनापासून अभ्यास केला म्हणून त्याला यश आले. आता या ठिकाणी काय झालेलं आहे, मधुने मनापासून अभ्यास केला म्हणून त्याला यश आले. कशामुळे यश आलं तर परिणाम दाखवत आहेत. दुसऱ्या वाक्यामध्ये काय दाखवलेलं आहे, पहिल्या घटकाचा परिणाम. आलं लक्षात. किंवा पहिल्या वाक्यात जी घटना घडलेली आहे त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दाखवलेला असतो. म्हणजे वाक्य बदलता येऊ शकतं परंतु त्याचा अर्थ कसा राहील तर परिणामबोधक राहील. आलं लक्षात. तर हे जे 4 प्रकार आहेत प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे. पहिला आहे समुच्चयबोधक. समुच्चयबोधक म्हणजे 2 शब्दांना 2 घटनांना जोडण्यासाठी वापरला जातो. आणि, व, नी हे जे शब्द आहेत हे समुच्चयबोधक आहेत. विकल्पबोधक म्हणजे की, दोन्हीपैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. न्यूनत्वबोधक म्हणजे एखाद्याची कमतरता दुसऱ्या वाक्यामधून कमी केली जाते. परी हे आपण शब्द इथं वापरला. नंतर आहे परिणामबोधक. परिणामबोधक म्हणजे एका वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दाखवलेला असतो. तर अशा प्रकारे हे जे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे त्याचे 4 प्रकार आपण इथं समजून घेतलेले आहेत. आणि हे प्रकार अतिशय सोपे आहेत. फक्त याचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा. आता याच्यानंतरचा जो दुसरा प्रकार आहे याच्यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे मुख्य उभयान्वयी अव्ययाचा दुसरा प्रकार तो आहे गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्यय. आता गौणत्व म्हणजे आपण मागच्या विश्लेषणामध्ये पाहिलं. गौणत्व म्हणजे एक वाक्य हे प्रधान असतं, एक वाक्य हे मुख्य असतं आणि दुसरं वाक्य हे गौण असतं. गौण असतं म्हणजे त्याची काहीतरी पुरवणी जोडलेली असते, काहीतरी त्याला जोडलेलं असतं. आता इथं दाखवलेलं आहे की अंगात सदरा घाल हे मुख्य वाक्य कारण थंडी पडली आहे. आलं लक्षात. आता कारण जे सांगितलेलं आहे हे कारण म्हणजे पहिल्या वाक्याचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. तर याचे सुद्धा 4 उपप्रकार पडतात. त्याच्यामध्ये आहे स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक. आता गौणत्व सूचकामध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की एका वाक्याचं विश्लेषण हे दुसऱ्या वाक्यामध्ये येणार आहे आणि त्यांना जोडण्यासाठी जे उभयान्वयी अव्यय लावलं जातं त्याला आपण काय म्हणतो, गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. उदाहरणार्थ आता पहिला आपण पाहूयात स्वरूपबोधक. आता आपल्याला याचा फार सखोल अभ्यास अपेक्षित नाही. मी परत तुम्हाला हे सांगतो कारण काही गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत. कारण की काही व्याकरणातल्या ज्या संकल्पना आहेत त्या दुसरे घटक अभ्यासले तरच या संकल्पना समजतात. तर असं होऊ शकतं की तुम्हाला वाटेल की सर आपल्याला काही समजत नाही. पण इथं जास्त समजून घेणं इथं अपेक्षित नाहीये. इथं तुम्हाला फक्त परिचय आहे व्याकरणाचा आणि परिचयामध्ये तुम्हाला हा घटक पाठच करायचा आहे जेवढं शक्य आहे तेवढं. आलं लक्षात. आणि समजून घ्यायचं जेवढं समजेल. तुम्हाला कसं आहे फक्त एक व्याख्या दिलेली आहे आणि उदाहरण दिलेले आहे. तर व्याख्या आणि उदाहरणाच्या बाहेर जर गेलात तर आपण आपल्या अभ्यासक्रमाच्या खूप बाहेर जाण्याची शक्यता आहे आणि मग सगळं जे आपण समजून घेतलं ते सुद्धा विसरण्याची वेळ येऊ शकते. म्हणून आपण अभ्यासक्रमामध्ये जेवढं आहे तेवढंच आपण इथं आज समजून घेणार आहोत. तर स्वरूपबोधक म्हणजे प्रधान वाक्याचे स्वरूप गौण वाक्याने सूचित होते. त्या स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. आता स्वरूपबोधक म्हणजे आता इथे शब्दशः अर्थ आहे स्वरूप. स्वरूप म्हणजे पहिलं वाक्य आहे आणि त्या वाक्याचं जशाल तसं स्वरूप दुसरीकडे दाखवलं जातं, त्याचं विश्लेषण केलं जातं. पहिल्या वाक्याचं दुसऱ्या वाक्यानं विश्लेषण केलं जातं. उदाहरणार्थ 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आता 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आता 1 रुपया हे पहिलं वाक्य किंवा पहिले शब्द आहेत आणि 100 पैसे हे वेगळे शब्द आहेत आणि यांना जोडण्याचं. आता 100 पैसे म्हणजेच काय 1 रुपया. इथं कोणत्या शब्दांना जोडल्या गेलं आपण, म्हणजे या शब्दांना, आणि या शब्दांना आपण जोडल्या गेलेलो नाहीये. इथं स्वरूपबोधक म्हणजे पहिल्या वाक्याचं दुसऱ्या वाक्यामध्ये जोडण्याचं स्वरूप दर्शविण्याचं काम इथं
स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययानं केलेला आहे. याच्यानंतरचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे कारणबोधक. कारणबोधक म्हणजे आता इथं कोणता उभयान्वयी अव्यय वापरला जाईल, नावामध्येच कारण आहे, तर साहजिकच याच्यामध्ये कारण की किंवा कारण असं उभयान्वयी अव्यय वापरलं जातं. याची काय व्याख्या आहे, तर पहिल्या प्रधान वाक्याचे कारण दुसरे गौण वाक्य असते असे कारण दर्शविणाऱ्या अव्ययाला कारणबोधक गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. उदाहरणार्थ त्याला बढती मिळाली. आता एक वाक्य, ही घटना आहे की त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी बजावली. त्याला बढती का भेटली, कारण की त्याने त्याचं काम प्रामाणिकपणे केलं म्हणून. असं आपण कारण देऊ शकतो. तो पास झाला, तो चांगल्या मार्काने पास झाला कारण त्याने चांगला अभ्यास केला. इथं काय, पहिल्या यशाचं किंवा पहिल्या वाक्याचं कारण हे दुसऱ्या वाक्यामध्ये दाखवलेलं असतं आणि म्हणून याला कारणबोधक असं म्हणतात. पहिलं कोणतं होतं, स्वरूपबोधक. स्वरूप म्हणजे विश्लेषण करायचं. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1 शतक म्हणजे, क्रिकेटमधलं जर शतक असेल तर 1 शतक म्हणजे 100 रन काढणे. आलं लक्षात. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये आपण पहिल्या वाक्याचं विश्लेषण सांगितलं, स्वरूप केलं आणि दुसऱ्याला कारण सांगितलं. तर तिसरा जो प्रकार आहे तो आहे उद्देशबोधक. उद्देशबोधक म्हणजे गौण वाक्याचा उद्देश प्रधान वाक्यातून व्यक्त होणाऱ्या क्रियेस उद्देशबोधक गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. उद्देश म्हणजे जी घटना घडलेली असेल प्रधान वाक्यामध्ये, त्या घटनेमागचा उद्देश इथे सांगितला जातो. उदाहरणार्थ, चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला. आलं लक्षात. आता इथं मुख्य वाक्य कोणतं आहे, तर मुख्य वाक्य आहे तो मुंबईस गेला, हे मुख्य वाक्य. आणि उपवाक्य कोणतं किंवा गौणत्वदर्शक कोणतं वाक्य, तर चांगला औषधोपचार लाभावा म्हणजे चांगलं औषध भेटावं, चांगला उपचार व्हावा म्हणून तो मुंबईला गेला. या ठिकाणी पहिला उद्देशबोधक आहे आणि दुसरं मुख्य वाक्य आहे. एक गौण वाक्य आहे आणि दुसरं प्रधान वाक्य आहे. आता पहा, इथे एक थोडीशी गडबड होऊ शकते तुमची, की म्हणून हा शब्द, कारण हा शब्द, म्हणजे हा शब्द, हे जे उभयान्वयी अव्यय आहेत हे 2 वाक्यांना जोडत असताना नेमकं कशा प्रकारे जोडतात हे आपण लक्षात घेतलं तर मग तुमची गडबड होणार नाही. आणि शेवटचा जो याच्यामधला जो प्रकार आहे तो आहे संकेतबोधक. संकेतबोधक म्हणजे पहिल्या वाक्यातील अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ट अवलंबून असते. म्हणजे पहिली झाली तरच दुसरी होईल. तसेच पहिले वाक्य गौण तर दुसरे प्रधान असते. म्हणजे आता याच्यामध्ये कंपल्सरी आहे, पहिलं कोणतं असेल, गौण असेल आणि दुसरं प्रधान असेल. असे संकेत वा अटी सूचित करणाऱ्या अव्ययांना संकेतबोधक गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आता या ठिकाणी काय, जर तर, आता याचं उदाहरण पाहू. प्रयत्न केला तर फायदाच होईल. तू माझ्याकडे आलास की मी देईल. आता इथे काय केलेलं आहे, प्रयत्न केला तर फायदा होईल. इथं काय, पहिलं वाक्य गौण आहे आणि ते जर केलं तरच पुढचं मुख्य वाक्य मिळू शकतं. तू माझ्याकडे आलास तर मी येईल. म्हणजे अट काय, आपल्या संकेतबोधकचं व्याख्याच काय, की पहिल्या वाक्याच्या अटीवर दुसऱ्या वाक्यातली गोष्ट अवलंबून असते. म्हणजे तू माझ्याकडे आलास तरच मी येईल किंवा की मी येईल. आता की हे जे आहे शब्द किंवा जर तरचा हा जो शब्द आहे हा संकेतबोधक स्वरूपाचा आहे. तर अशा पद्धतीनं हे जे गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्यय आहे असे याचे हे 4 उपप्रकार पडतात आणि त्याच्यामधली जी उदाहरणं आहेत ती आपल्याला लक्षात ठेवायची. तर इथं आज आपण उभयान्वयी अव्यय हा जो प्रकार आहे तो पाहिला. याच्यातले जे उपप्रकार आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कारण की MCQ असल्यामुळे MCQमध्ये असे छोटे छोटे प्रश्न येऊ शकतात आणि अपेक्षितपेक्षा किंवा गाईडापेक्षा तुम्ही पुस्तकामधूनच व्याकरणाचा अभ्यास करा, कारण की जशाल तसे हे शब्द, हे वाक्य येऊ शकतात आणि तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की प्रयत्न केला तर फायदाच होईल हे कोणत्या प्रकारचं उभयान्वयी अव्यय आहे.
आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला जे उदाहरणं विचारले जातील ते या पुस्तकातलेच असतील, तर पुस्तकाच्या बाहेरचं तुम्हाला काही येणार नाही. तर इथं आपण थांबूयात. धन्यवाद.